आपण दोन नेते चांगल्या भावनेने एकत्र येणार असले तर कशी साथ देऊ शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न कागल शहराच्या जनतेने केला. म्हणून या पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन ज्या अपेक्षा संजय बाबांनी इथे व्यक्त केल्या त्या फलद्रूप कराव्यात आणि आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय किती सार्थ आहे याचं मताच्या रूपानं आपण दाखवून द्यावं अशी कळकळीची विनंती मी करणार आहे. बंधू भगिनींनो, समरजित राजेंनी ज्या सूचना केल्या, आपण 3 गट एकत्र आल्यानंतर आपण गावागावामध्ये अतिशय संघटितपणे काम केलं पाहिजे. मतदानानंतर 1000ची मतदान केंद्र असतं, त्यामध्ये ताबडतोबीने कळतं कुठली मतं गेली. आणि आता 3.5 वर्ष निवडणुका नाही. आता ही एकदा सार्वजनिक निवडणूक झाली की आता एकदम लोकसभेची निवडणूक आहे. बँक, गोकुळ, ग्राममध्ये निवडणुका या त्या पातळीवर होती. परंतु या 3.5 वर्षामध्ये तुम्हा कार्यकर्त्यांना, तिन्ही नेत्यांना तोंड दाखवायचं आहे. कामाच्या निमित्ताने दाखवायचं आहे, विकासाच्या निमित्ताने दाखवायचं आहे. निदान माझा बूथ हा सबसे मजबूत ही दाखवण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे. आता पुन्हा तक्रार नाही, आता कुणाचंही लग्न नाही. तिघांचा मिळून मंडप आहे, तिघांचा मुलगा आहे, तिघांच्या नवऱ्या आहेत. आता सगळ्यांनी अक्षताला यायचं आहे. फक्त अक्षताला यायचं नाही, आता गावागावात कष्ट करायचे. कसलंही किलमिश, शेवटी आपण नेत्यांचे जर आदर्श कार्यकर्ते आहात तर म्हणते महाराष्ट्रामध्ये एक इतिहास करण्याची आणि संपूर्ण राज्याला एक उदाहरण घालून देण्याची एक संधी तुम्हाला या निमित्ताने मिळालेली आहे. त्याचा उल्लेख राजेसाहेबांनी केला. आता आज जो आमच्याबरोबर नाही, मंडलिक साहेबांचं एक वाक्य असायचं, आता तू गेलास तर आता माझी आणि तुझी भेट वरतीच, म्हणजे स्वर्गात. तसं आता त्यांची आणि आमची भेट स्वर्गात.